हाय हॅलो नमस्कार, मी गणेश तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, छान असा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे आणि या व्हिडिओमध्ये सरप्राइजिंग अशी एक गोष्ट आहे जी की व्हिडिओच्या शेवटी किंवा मध्यभागी तुम्हाला समजेल मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर कुक्कुटपालनाबद्दल माहिती किंवा नवीन पक्षी विकत घेण्याबद्दल, प्युअर गावठी पक्षी विकत घेण्याबद्दल इत्थंभूत सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल। तर नक्की या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या मित्रांनो। तर चला व्हिडिओला सुरुवात करतोय। दिवसाची सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि आपल्या कोंबड्यांना मित्रांनो आपण आता ॲस्ट्रोवेट आणि मल्टीविटॅमिन वायमराल या दोन गोष्टी पाण्यामधून देतो मित्रांनो, पिण्याच्या पाण्यामधून। ज्यावेळेस गरज असते त्यावेळेसच आपण औषध देत असतो मित्रांनो। सध्या काय आहे, बऱ्यापैकी ऊन आहे आणखीन आणि थोडंसं मल्टीविटॅमिन आणि कॅल्शियम मुद्दामून देतो मित्रांनो, जेणेकरून कसं थोडीशी तरी त्यांच्या बॉडीमध्ये एनर्जी असावी यासाठी। आणखीन इकडे जास्त पाऊस पडला नाही किंवा आणखीन पावसाला सुरुवात झालेली नाही मित्रांनो, म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही आणि हिरवळ पण आणखीन आलेली नाही त्यासाठी। आणि दुसरी गोष्ट, पिण्याचं पाण्याचं जे भांडं असतं ते आपण व्यवस्थित स्वच्छ करत असतो मित्रांनो प्रत्येक वेळेस, तुम्ही पाहत असाल। का तर या गोष्टीला आपण वेळ दिला पाहिजे, का तर इथूनच रोगाची सुरुवात होत असते। पिण्याचं भांडं व्यवस्थित नसेल, खायचं वगैरे धान्य व्यवस्थित नसेल, त्या गोष्टीमुळे रोग पसरत असतात। तर तिथूनच आपण काळजी घेतली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, आपल्या घरचं जे वेस्ट आहे मित्रांनो, जे की भात वगैरे असतं, डाळ असतं, भाकरीचे तुकडे असतात, ज्वारीचे म्हणा किंवा तांदळाचे म्हणा किंवा आणखीन गव्हाचे म्हणा, जे काय असेल चपाती भाकरी, तर त्या सगळ्या गोष्टी आपण भिजवून आपल्या पक्ष्यांना देत असतो मित्रांनो। आणि दुसरी गोष्ट, शेजारी पाजारी तर बऱ्यापैकी खरकटं टाकत असतात आणि मग धान्य वगैरे आणून देत असतात, कीड लागलेलं वगैरे, तर ते पण आपण स्वच्छ करून देत असतो मित्रांनो। आता आपले पक्षी बाहेर सुटलेले आहेत आणि ही कोंबडी तुम्ही माझ्या हातामध्ये बघत आहात। मी काल जाऊन 3 तरंग आणलेले आहेत, म्हणजे पटाड्या, ज्या की जस्ट 2 कोंबड्या अंड्यांवरती आहेत मित्रांनो। अंड्याला करकर करतात, तोंड लाल आहे आणि क्रॉसिंग वगैरे करतायत। आणि एक आहे ती त्यापेक्षा थोडीशी लहान आहे, तिला अजून 15-20 दिवसाचा कालावधी लागेल अंड्याला येण्यासाठी मित्रांनो। पण आपल्याकडे 2 कोंबड्या आहेत, म्हणजे लवकरच त्या अंड्यावरती येतील। का तर एक मोठा कोंबडा तो मोठ्या कोंबड्या सांभाळतो आणि छोटा जो कोंबडा आहे गळकाठी, तर तो या तिघींना सांभाळतो मित्रांनो। आणि कोंबड्या पण एवढ्या सुंदर आहेत ना, तर हेच सरप्राईज होतं खरं तर। ॲक्च्युली मी लगेच सांगून टाकलं मित्रांनो। तर हे सरप्राईज म्हणजे काय, तर आपल्या केजमध्ये नवीन 3 पक्षी ॲड झालेले आहेत आणि जस्ट आज आणलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, उंच पायाचे आणि उंच मानेचे, म्हणजे तुम्ही स्वतः बघितल्यानंतर लक्षात येईल की किती उंच आहेत आणि किती पाय उंच आहेत आणि किती मान उंच आहे मित्रांनो। आणि प्युअर गावठी, का तर त्यांचा कलर आणि दुसरी गोष्ट त्यांचा पायांचा रंग मित्रांनो, दोन्ही गोष्टी तर एवढ्या सुंदर आहेत। तिघी दिसायला सेम कलरमध्ये आहेत, पण पाय वगैरे एवढे सुंदर आहेत ना त्यांचे, म्हणजे प्युअर काळे पाय आहेत मित्रांनो कोंबड्यांचे। चोच पण थोडीशी काळी आहे आणि बऱ्यापैकी एकदम उंच मान असलेले आणि उंच पायाचे, खूप मोठा गेअर असतो मित्रांनो अशा कोंबड्यांचा। किमान 25 अंडी सहज मारतात आणि पुढे जाऊन वयाला आल्यानंतर मित्रांनो 30 अंडी सहज मारतात मित्रांनो अशा कोंबडीच्या खाली। तर ही पहिली कोंबडी तुम्ही बघू शकता, ते तुम्ही तिचं स्ट्रक्चर, तिचं चालण्याचा सगळा तोरा वगैरे बघून लक्षात येतं मित्रांनो। या दोघी तिघी आहेत ज्या की सेम दिसतात, उंच पायामध्ये आणि उंच मानेमध्ये आहेत मित्रांनो। खूप सुंदर अशा कोंबड्या आहेत। ॲक्च्युली या कोंबड्या घरीच आणलेल्या आहेत सांभाळण्यासाठी, पण जर आपल्याला व्यवस्थित भाव मिळत असेल तर मग आपण देऊसुद्धा मित्रांनो। फक्त ज्या लोकांना आवड आहे उंच पायाच्या कोंबड्या सांभाळण्याची, उंच मानेच्या कोंबड्या सांभाळण्याची, तर त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करावा, जो की स्क्रीनवरती नंबर दिसतो त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट मला करू शकता। ॲक्च्युली या कोंबड्या घरीच ठेवण्यासाठी आणल्या होत्या, पण जर व्यवस्थित भाव येत असेल तर मग तयारी आहे विकण्याची मित्रांनो। पण आपण जसं कोंबडी 600 रुपयाला देतो तसंच सेम 600 रुपयाला एक तलंग पडेल, ज्या की 2 तलंग आहेत त्या अंड्यांवरतीच आहेत आणि एक आहे ती कमी आहे, ती पण येईलच अंड्यांवरती, पण तिचासुद्धा भाव आपण 600 रुपये ठेवला आहे। का मित्रांनो, तर आपण बाहेर फिरत असतो, एफर्ट्स घेत असतो आणि आपलं पेट्रोल जातं, वेळ जातो आणि पण आपण क्वालिटी देत असतो, तर क्वालिटीला किंमत पाहिजेच मित्रांनो। तर व्हिडिओ कसा वाटत नक्की सांगा, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।